तुम्ही जेवढे चांगले राहाल तेवढे जास्त तुमच्या वाटेत वाईट दृष्टीचे लोक येतील. जीवनात सुख शोधत आहेत ना, तर स्वार्थी माणसापासून दूर राहा. तुम्हाला जीवनात सुख मिळून जाईल. निरागस लोकांची सर्वात मोठी चूक फक्त एकच असते की ते चुकीच्या माणसावर विश्वास ठेवून त्यांना आपलंसं समजते. काही दुःख एवढे असतात की ते जेवढे सांगितले तेवढे कमीच असते. कधी कोणावर डोळे बंद करून विश्वास ठेवू नका, कारण की हे जग एवढे चांगले नाही आहे की जेवढा तुमचा विश्वास राखून ठेवतील. कोण का गेलं हे आवश्यक नाही, आपल्याला काय शिकून गेलं हे आवश्यक आहे. गोडवा आपल्या नात्यात लपलेला असला पाहिजे. गोष्टीत तर चाचणी कुणीही मिसळू शकते. दहशत डोळ्यांमध्ये असली पाहिजे. अवजार तर चौकीदाराकडे पण असते. इमानदारीचा खरा अर्थ त्या लोकांना विचारा जो खूप वर्षापासून फक्त एकाच माणसावर एकतर्फा प्रेम करत आहे. कोणाची एवढी काळजी करू नका की तो निष्काळजी होऊन जाईल. खूप विचित्र आहे या जगातील लोक. तुम्ही जेवढे त्यांना प्रेम द्याल तेवढे जास्त ते तुम्हाला दुःख देतील. टेन्शन हे एक असं गिफ्ट आहे जे आपले माणसंच आपल्याला देतात. नेहमी काही विशेष लोकच आपल्याला विशेष दुःख देऊन जातात. लोकांपासून शिकले मी की जास्त गोड बोलणारे लोक आतून कडवे असतात आणि नेहमी कडू बोलणारे लोक आतून गोड असतात. डोळ्यातून पाणी तेव्हाच येते जेव्हा आपण खरे आहोत पण आपल्याला समजून घेणारं कोणी नाही. एका माणसाला विसरून समोर तर जाऊ शकतो, पण त्याची जागा हजारो लोकसुद्धा भरू शकत नाही. आयुष्यात दोन गोष्टींवर कधीच गर्व करू नका. एक म्हणजे पैसा आणि दुसरी म्हणजे सूरत. कारण गरिबी येण्यासाठी वेळ लागत नाही आणि चेहरा कोणत्या हास्यात बदलायला वेळ लागत नाही. जोपर्यंत तुम्ही संकट परिस्थितीशी लढणार नाही तोपर्यंत ती तुमचा पाठलाग सोडणार नाही. फक्त वेळेच्या भरोशावर नका बसू, कारण भाग्यावर विश्वास ठेवणाऱ्याच्या हातात कधी काहीच नसते आणि मेहनत करणाऱ्याचे हात कधी खाली नसते. काही लोकांना सोडणं खूप गरजेचं असते, कारण आपण त्यांना सोडलं नाही तर ते आपल्याला कुठचं सोडत नाही. असेच काही विचार जर तुमचे असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद. तुमचा दिवस आनंदी जाओ.